नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. उच्च न्यायालयानं पालकांना दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि आजची चर्चा ही आपण त्याच निमित्तानं करतोय. राज्य सरकारनं मनमानी पद्धतीनं शिक्षण संस्थांनी कोरोना काळात दिलेल्या शिक्षणाच्या बदल्यात मागितलेल्या फीवर चाप लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला शिक्षण संस्थांनी न्यायालयात आव्हान दिलं. ते आव्हान आता टिकलेलं नाही. न्यायालयाच्या ताज्या निकालानुसार फी भरली नाही, ती सुद्धा कुठली फी, तर जी अनावश्यक आहे आणि अतिरिक्त आहे, तर अशी अनावश्यक आणि अतिरिक्त फी भरली नाही म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून पटावरून हटवता येणार नाही. थोडक्यात त्याला शाळेतून रेस्टिकेट करता येणार नाही असं न्यायालयानं सांगितलंय. पालक वर्गामध्ये या निमित्तानं आनंद आहे, कारण कोरोना काळातल्या फी वसुलीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातलाच नाही तर अख्ख्या देशातला पालक वर्ग त्रस्त झाला होता. महाराष्ट्रातल्या या निकालाच्या निमित्तानं पालक वर्गाला कुठं ना कुठेतरी आशेचा किरण दिसलाय. दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्था चालकांचा स्वतःचा तर्क आहे. पैसे नसतील तर संस्था चालवायच्या कशा, संस्था टिकवायच्या कशा आणि शिक्षण देण्याचं काम करायचं कसं, या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा मनमानी फी वसुलीला चाप बसेल. या चर्चेमध्ये आपल्या बरोबर कोण कोण मान्यवर सहभागी झाले आहेत त्यांचा एकदम पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रवीण घुगे आहेत, आपल्या सोबत पीई सोसायटी पुण्याचे संचालक गजाननराव एकबोटे आहेत, तसंच पालक प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत दोन प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहेत. प्रथम आपल्याला त्यांचा परिचय करून देतो सुनील चौधरी यांचा. तसंच आपल्या सोबत मोहम्मद अब्बास खान हे सुद्धा पालक प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत सहभागी झाले आहेत. माझा पहिला प्रश्न सुनील चौधरींना आहे. सुनीलजी, न्यायालयानं काय कारणानं कोणतं वक्तव्य केलं जे पालकांना खऱ्या अर्थानं दिलासा देणारं ठरतं आहे? मुख्य म्हणजे कालचा जो न्यायालयाचा निर्णय आहे तो पालकांना दिलासादायक दोन बाबतीत ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाची सूचना, सगळ्यात महत्त्वाचे, सगळे पालक एका गोष्टीला परेशान होते की जी फीस वसुली सक्तीने केली जायची, ती फीस वसुली नाही झाली तर आम्ही तुमच्या पाल्याला काढून टाकू, त्याचा रिझल्ट देणार नाही, अशा प्रकारे ज्या धमक्या होत्या त्याला या न्यायालयाच्या निर्णयामुळे चाप बसेल. कारण न्यायालयाने क्लिअर ह्या गोष्टी केलेल्या आहेत की कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे. 8 मेचा जो GR आहे तो स्टे वॅकेट करण्याच्या साठीचा जो हे आहे त्याच्यामध्ये मूळतः त्या GR मध्ये शैक्षणिक वर्ष 19-20 आणि 20-21 ह्याच्या संदर्भात फीस वाढ किंवा फीसची सक्त वसुली होऊ नये यासाठी होता. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 20-21 ह्याची फी वाढ होणार नाही, म्हणजे आतापर्यंत कोणी केली असेल तर ते इल्लीगल ठरेल, हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्हाला या विषय आता जो हा दिलासा मिळाला आहे त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. याच्यामध्ये एक जे आपण सांगितलं की 20-21 पर्यंतचा हा निर्णय असेल, थोडक्यात काय तर सलग 2 वर्षांच्या फीच्या वसुलीबाबत हे निर्देश आहेत. बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर. अगदी. आता या निमित्तानं आपण मोहम्मद अब्बास खान यांना बोलतं करूयात. ते स्वतः एक त्रस्त पालक या नात्यानं या चर्चेत आहेत. मोहम्मद अब्बास खान, आपने खुद ने राज्य सरकार के दरवाजे पर जाकर ये दस्तक देते हुए कहा था कि अगर फी वसूली की मनमानी नहीं रुकी तो आप अपने तरीके से फैसले लेंगे. क्या आपने धमकी दी थी सरकार को और इतनी बुरी नौबत क्यों आ गई? नहीं, देखिए ऐसा है कि कल का जो अदालत का फैसला आया है ये बहुत संतोषजनक नहीं है. इसको फॉर्मेलिटी, मतलब शायद अदालत ने एक फॉर्मेलिटी के तौर पर ये निर्णय दिया है. देखिए, हालात अच्छे नहीं है. जो मध्यम वर्ग है और मध्यम वर्ग के जो नीचे वाला वर्ग है और ज्यादातर प्राइवेट स्कूल, जो प्राइमरी बोर्ड है, स्टेट बोर्ड है, ऐसे स्कूलों में पढ़ने वाले जो बच्चे हैं वो अनऑर्गेनाइज सेक्टर से ही आते हैं 90%.
और पिछले 10 महीने में मतलब मार्च से लेकर आज तक अनऑर्गेनाइज सेक्टर का क्या हाल है, शायद कोर्ट ने इस पर पूरी तरीके से जो कोर्ट को वर्कआउट करना चाहिए था, शायद कोर्ट ने वर्कआउट नहीं किया। आप अगर कह रहे हैं कि कोर्ट का फैसला ये पूरे तरीके से समाधान देने वाला फैसला नहीं है, आप क्या फैसला चाह रहे थे, उम्मीद क्या थी? नहीं, उम्मीद देखिए ये है, पहली बात तो सरकार को इस साल जो स्कूल का मामला है, देखिए हमारे गार्जियन, हमारे पेरेंट्स ने हमको पढ़ाया पूरी जिंदगी, हम अपने बच्चों को पिछले 8-10 साल से पढ़ा रहे हैं। लाइफ में कभी ऐसा मौका नहीं आया कि हम फीस भरने में असमर्थ हो या हमको रिक्वेस्ट करना पड़े स्कूल से या शासन से कि भाई इस साल हमारे फीस में आप मदद करिए। मैं एक नहीं हूं, मैं दावे के साथ कह सकता हूं कि ऐसे 50% से ज्यादा गार्जियन हैं जिनकी हालात इस साल फीस भरने की नहीं है। इसलिए सरकार को इसमें पूरी तरीके से उतरकर 25%, 50% जो फीस ऑलरेडी है उसको मायनस कराना चाहिए। ठीक आहे, सुनील चौधरी, आपल्याला असं वाटतं की न्यायालयानं याही बाबींचा विचार करायला हवा होता? आत्ताचा न्यायालयाचा निर्णय हा तात्पुरती मलमपट्टी आहे, ही जर प्रतिक्रिया येत असेल तर? नाही, मुळात सगळ्या पालकांचं जे असे अब्बासभाईंसारखेचे विषय आहेत, हे सगळे एकत्रित, हे सगळे फक्त गव्हर्नमेंट डील करू शकतं, एज्युकेशन डिपार्टमेंट डील करू शकतं। न्यायालयासमोर जो प्रश्न होता त्याचं त्याच कालच्या बाबतीत आलेलं उत्तर होतं। त्यामुळे काल जो झाला तो जरी टेम्पररी दिलासा वाटत असला की ऑफिस, पण महत्त्वाचं आमच्यासाठी होतं की अनेक कंप्लेंट्स ह्या होत्या की आता 5 तारखेनंतर 10 तारखेनंतर मुलांना काढणार आहेत किंवा पुढचं ऍडमिशन मुलांचं होत नाहीये, त्याच्यासाठी हा जो दिलासा आहे तो आमच्यासाठी महत्त्वाचा होता। ठीक आहे। फीसच्या बाबतीमध्ये शासनानं निर्णय घेणं गरजेचं आहे, जसं अब्बासभाई म्हणतात तसं रिडक्शन हे फार आवश्यक आहे आणि ते झालंच पाहिजे। अगदी, रिडक्शन थोडक्यात फी मध्ये सरसकट कपात असावी, ती 25% असावी, 50% असावी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या पालकांच्याकडून येत आहेत। मात्र आता अत्यंत संवेदनशीलरित्या ज्या गोष्टींकडे पाहिलं जात आहे त्यामध्ये सगळ्यात वरच्या क्रमावर जर कुठली गोष्ट असेल तर मुलाला शाळेतून काढलं न जाणं। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता तसंच राज्य बाल हक्क आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे आहेत। प्रवीणजी, एका गोष्टीकडे आपल्या माध्यमातून सगळ्या चर्चेचं लक्ष वेधू इच्छितो की एखाद्या विद्यार्थ्याला शाळेतून अचानक काढून टाकलं तर त्याच्या कोणत्या हक्कांचं हनन होतं आणि शिक्षणापासून वंचित झालेल्या विद्यार्थ्यावर मानसिक काय परिणाम असतात? नाही, मुळात ज्या विषयावरती आता आपली चर्चा सुरू आहे की अशा प्रकारची कोणतीही फी आकारण्याच्या विषयामधलं धोरण काय असलं पाहिजे आणि अशा प्रकारची फी नाही भरल्यानंतर विद्यार्थ्यांवरती कारवाई करावी करू नये, कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या विषयावरती ही सर्व चर्चा आहे। मुळात आता जो विषय चर्चेला येतोय आणि खरं कोर्टाच्या समोर सुद्धा काय मिळाले मला अगदी त्यातले डिटेलमध्ये माहित नसलं तरी या नवीन शैक्षणिक वर्षातली फी ठरवत असताना प्रत्येक शाळेच्या पॅरेंट टीचर असोसिएशनची मान्यता असल्याशिवाय ही फी नक्की केली जात नाही, किंबहुना ती कायदेशीर ठरत नाही। आता खरंच त्या ठिकाणच्या शाळांनी अशा प्रकारच्या पॅरेंट टीचर असोसिएशनची बैठक घेऊन त्याचे मिनिट्स बनवून अशा प्रकारच्या फीचे विषय पूर्ण केले होते का? आणि त्यावेळेस जर अशा प्रकारचे फी केले नसेल तर अशा प्रकारची कुठलीही फी ही बंधनकारक ठरवता येत नाही, किंबहुना ती बेकायदेशीर ठरते। राईट टू एज्युकेशन, शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की पॅरेंट टीचर असोसिएशनची जबाबदारी नक्की केलेली आहे, त्यांच्या संमतीशिवाय ही फी ठरवता येत नाही। दुसरा विषय, अशा प्रकारची फी ज्यावेळेस ठरली जाते ती फी घेण्याचं आणि फी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे पालक आणि त्या शाळेचं असतं आणि त्या प्रकारचा जर एखादा पालक अशा त्या ठिकाणी जर फी भरण्यामध्ये असमर्थ ठरला असेल पण मग तुम्हाला प्रवीण घुगे काय सुचवायचंय की शाळा आणि पालकांच्या दरम्यान जो करार फीच्या अनुषंगाने होतो तो बऱ्याचदा दबावाखाली होतो असं सुचवायचंय का तुम्हाला त्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप अपेक्षित आहे? आणि मी त्यामध्ये एक म्हणेन की हा पालकांचा आणि शाळेमधला असणारा करार याची शिक्षा त्या विद्यार्थ्यांना दिली जाऊ शकत नाही। आता ही शिक्षा जर विद्यार्थ्यांना दिली जात असेल तर बाल न्याय अधिनियमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलचा दुजाभाव केल्याबद्दलची
कारवाई सुद्धा या शैक्षणिक संस्थांवर करता येऊ शकते, याच्याबद्दलची स्पष्टता करून देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे. बर, की या आता पद्धतीने या शैक्षणिक चर्चेला मुलांना- पुढे नेऊ आणि त्या निमित्तानं अरुण सावंत तसंच गजाननराव एकबोटे दोघांनाही बोलतं करूयात. पहिल्यांदा माझा प्रश्न गजाननरावांना असेल, एकबोटे सर, एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल की विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात फी भरली नाही म्हणून पाठवायचं नाही, इतकं मोठं पाऊल उचलण्या इतपत परिस्थिती शिक्षण संस्थांच्या समोर बिकट झाली आहे का? या शिक्षण संस्थांचे साधारणपणे 2-3 प्रकार आहे. या ज्यांना फार मोठा इतिहास आहे अशा एक पूर्वीच्या 50-60 वर्षापूर्वीच्या संस्था आहे, एक 25 वर्षाच्या आणि एक नवीन एक 5-10 वर्षापूर्वी ज्या संस्था निर्माण झाल्या. तर या ज्या पूर्वीच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये हा काही प्रश्न उद्भवू शकत नाही. तसं माझी संस्था ही जवळपास 86 वर्षापूर्वीची संस्था आहे आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही पालकांवर ही सक्ती केलेली नाही आणि सक्तीमुळे कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं नाही आणि त्यामुळे आमच्या विषयी कुठल्याही पालकाची तक्रार नाही. परंतु या नवीन ज्या संस्था आलेल्या आहेत मुशरूम प्रमाणे झालेल्या आहेत आणि कुठलंही त्याला कल्चर नाही, फक्त पैसा जमवणं हेच त्या संस्थांचं एक अंगीकृत कार्य आहे. त्यांनी मात्र अशी धोरणात्मक हे प्रक्रिया राबवलेली दिसते, पण ती चुकीची आहे असं मला वाटतं. कारण या संबंध कठीण काळामध्ये पालक असतील, शिक्षण संस्था चालक असतील आणि शासन असेल, त्यांनी हातात हात घालून काम समन्वयाने केलं पाहिजे आणि नवीन पिढी घडवण्याचं जे आपण काम समन्वयाचा शिक्षण मुद्दा संस्थांकडे काढलाय. असतं, आताच्या घडीला करावं आपल्या लागेल. सोबत अरुणजी सावंत आहेत. अरुणजी, हो. राज्य सरकारच्या कडून वारंवार या निमित्तानं समन्वयाची अपेक्षा व्यक्त केली जाते. पहिला मुद्दा आहे फी कपातीचा, दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचेल याचा. राज्य सरकार आत्ताच्या घडीला कोर्टाच्या नियमाची अंमलबजावणी होईल याकडे ठोस धोरणात्मक पावलं टाकणार आहे का? अगदी 100% टाकणार आहे. म्हणूनच राज्य सरकारने ही सर्व उठाठेव केलेली आहे. आपण पाहाल की 8 मे 2020 रोजी जो GR राज्य सरकारने काढला होता, त्या GR वरती 2 संस्थांनी प्रायव्हेट 26 जून 2020 रोजी त्याच्यावरती स्थगिती आणली होती. परंतु जेव्हा हा विषय कोर्टात गेला तेव्हा राज्य सरकारतर्फे लढाई दिली गेली आणि राज्य सरकारचे जे काही वकील होते त्यांनी जनतेच्या बाजूने, विद्यार्थ्यांच्या बाजूने योग्य प्रकारे लढा दिला. आदरणीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी योग्य प्रकारे लढा दिला आणि म्हणूनच आज हायकोर्टाने ही बाजू ऐकलेली आहे आणि जो 2020 मेचा जो GR होता त्याच्यावर तोच कायम ठेवलेला आहे आणि जनतेला म्हणजेच विद्यार्थ्यांना न्याय दिलेला आहे. जी अतिरिक्त फी मनमानी पद्धतीने वाढवली जात होती त्याच्यावरती आळा घालण्याचं काम आज हायकोर्टाने केलेलं आहे. सावंत साहेब, आपण असं म्हणता आहात की राज्य सरकारनं GR काढला, त्याला काही शिक्षण संस्थांनी आव्हानं दिली. मला सुनील चौधरींना बोलतं करायचं आहे. सुनीलजी, आपण सांगा, या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्राला कळू द्या की आव्हानं देणारे कोण होते आणि सरकारच्या GRला अर्थात शासनादेशाला आव्हान देणाऱ्या संस्थांचे खरे चालक कोण आहेत? खरं सांगायचं तर हीच खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री, त्यानंतर मोठे शिक्षण सम्राट आणि एक ह्या ज्या नवीन शाळा, जसं साहेब म्हणाले की ह्या नवीन शाळा ज्या कॉर्पोरेट टाईप चालवतात, यांचं एक संघटन, अशा या 3-4 जणांनी मिळून हे एकत्र वेगवेगळे केले होते. अर्थात कोर्टाने नंतर एकत्र केले ते मॅटर्स. या 3-4 जणांनी मिळून हे अपील दाखलं. राज्य शासन इकडे GR काढतं आणि तुम्ही थेट नावं घेऊन सांगू शकाल का की कुठल्या संस्था होत्या, त्या संस्थांचे मायबाप कोण आहेत, ते सरकारमध्ये आहेत का? यावर प्रकाश टाकला सुनीलजी तर अधिक बरं होईल. कासेगाव एज्युकेशन ट्रस्ट नावाची संस्था आहे, सांगलीतील कुण्या राष्ट्रवादी नेत्याची संबंधित आहे. त्यांचं इथं बॉम्बेमध्ये फार मोठं स्कूल चालतं मुंबईमध्ये. आणि ह्या अजून 1-2-3 संस्था, पण जो दुसरा तिसरा एक ग्रुप होता ज्या कॉर्पोरेट संस्था ज्या आलेल्या आहेत महाराष्ट्र मुंबईमध्ये, त्यांनी विशेषतः जेव्हा त्यांनी शाळा सुरू केल्या तेव्हा अत्यंत अल्प दरात आम्ही ना नफा ना तोटा धोरणावर चालवतो म्हणून प्लॉट्स घेतलेले आहेत इथे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये विशेषतः. आणि ते घेऊन आता ते प्रॉफिट मेकिंग साठी हे असे भयंकर, म्हणजे त्यांचे जर वकिलांची यादी पाहिली आपण ना, तर सामान्य म्हणजे आम्ही तर पालक लोक इंटरव्हेन्शन करायचा पण विचार नव्हतो करत, कारण आम्हाला शक्यच नव्हतं. ते त्यांचे वकील एवढे मोठे होते. यात एकदा पटकन प्रवीण घुगेंना बोलतं करू, त्यानंतर अरुण सावंत उत्तर देतील आपल्याला. प्रवीण घुगे, राज्य सरकारमध्ये बसलेले, राज्य सरकारचा एक महत्वाचा घटक असलेले
अशा व्यक्तिमत्वाच्या शाळाच राज्य सरकारच्या फी वाढीच्या चाप लावण्याच्या निर्णयाला विरोध करतात, न्यायालयात जातात, याला आपण काय म्हणायचं? नाही, मुळात मला असं वाटतं की केवळ GR काढल्याने विषय भागणार नाहीये. आता या विषयामध्ये ज्या ज्या काही संस्था चालकांच्या माध्यमातून असे काही प्रयत्न होत असतील तर त्यांच्यावरती आता कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सगळ्या महाराष्ट्रातच नाही, देशामध्ये, जगामध्ये एका बाजूला अशा प्रकारच्या संकटाचा आपण सामना करत असताना त्या ठिकाणी जर संस्था चालक, जे बाजारू संस्था चालक आहेत, ते अशा प्रकारची भूमिका घेत असतील तर आता राज्य सरकारला केवळ हातावर हात घालून बसता येणार नाही आणि केवळ GR काढून आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय असंही म्हणून चालणार नाही. असे जे जे काही प्रयत्न समोर येतील त्यांच्यावर प्रवीण घुगे, राज्य सरकारच्या निकालाला आव्हान देणारी माणसं सरकारच्या मंत्रिमंडळात जर समजा बसलेली असतील किंवा तिथून ते विषय नियंत्रित करत असतील तर तुम्हाला वाटतं न्याय मिळू शकतो? कोर्टात सुद्धा जे घडलं ज्याचा आता ही सगळी पालक मंडळी सांगत होती, ही खूप मोठी लॉबी आहे आणि त्या ठिकाणी वकील सुद्धा सामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारे त्या ठिकाणी वकील मिळू दिले जात नाहीत. जे जे काय अशा प्रकारचे मोठे वकील असतील हे सगळे वकील ह्या सगळ्या विविध संघटना एकत्र येतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना एंगेज केलं जातं आणि या सगळ्या जे विद्यार्थ्यांसाठी लढा देत असतात, पालकांसाठी लढा दिला जात असतो, त्यांना एकटं पाडलं जातं. बऱ्याच वेळेस तर त्या ठिकाणी सुद्धा निकाल हा वधवून घेतला जातो. म्हणजे ठीक आहे, या मुद्द्यावर आपण परत बोलू. एकदा आपण पटकन अरुण सावंतांना बोलता करूयात. अरुणजी, तुम्ही एका बाजूला शिक्षण व्यवस्थेतल्या फी वसुलीच्या निमित्तानं सरकार म्हणून भूमिका घेता आणि सरकारमध्ये बसलेलीच माणसं त्याला न्यायालयात जाऊन विरोध करतात. मला वाटतं इथे महाराष्ट्राच्या जनतेला एक गोष्ट मला सांगावी लागेल आणि सर्व पाहुण्यांना पण मी सांगतो की आपण राज्य सरकारला उगीच याच्यात ओढू नका. ज्या काही 2 संस्थांनी ही कंप्लेंट केली होती त्या संस्थांमध्ये सरकारचा कोणीही प्रतिनिधी नाहीये, हे महाराष्ट्राच्या जनतेने आणि आपण पाहुण्यांनी ध्यानात ठेवावे. ज्या संस्थांनी या कंप्लेंट केल्या होत्या त्या संस्थेचं नाव आहे असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स. ह्या अनेक संस्था चालक आहेत, त्या एकत्र येऊन त्यांनी ती कंप्लेंट केली होती. त्याच्यामध्ये सरकारचा कोणताही प्रतिनिधी नाही आहे. ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन काय म्हणा, ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन या दोघांनी मिळून ही कंप्लेंट केली होती आणि त्याच्यावरती ही केस चालली. आपण जर सरकारचे काही नेते याच्यात आहे असं म्हणाल तर ते साफ चुकीचं आहे. सुनीलजी उत्तर देतील तुम्हाला. कासेगाव एज्युकेशन सोसायटी ही संस्था कुणाची आहे जरा आपण थोडस माहिती करून घेतली. कुणाची संस्था असेल परंतु त्या संस्थेने हे जी काही कोर्टामध्ये केस केली त्याच्यामध्ये ती संस्था जी आपण सांगत आहात ती नाही आहे, हे आपण कृपया लक्षात घ्यावे. तुम्हाला पटतोय सुनील चौधरीजी हा मुद्दा? कोर्टामध्ये रेकॉर्डवर आहे. कासेगाव संस्था ही पहिल्यांदा अपील करणारी होती त्यामध्ये आणि त्याच्याच इकडे GR निघाल्यानंतर इमिजिएट झालेलं आहे. अरुणजी, आपण कोणाला पाठीशी? राज्य सरकार महाविकास आघाडीचं जे यावेळेस आहे ते कोणालाही कधी पाठीशी घालत नाहीये आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये तर वर्षा गायकवाड हे अतिशय उच्च शिक्षित व्यक्ती सरकारने आणून पालकांच्या बाबतीत, संस्था चालकांच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळेस जागरूकपणे प्रत्येक निर्णय घेत आहे. अरुणजी, कासेगाव संस्थेच्या बाबतीत आपण सत्य का दडवताय? मग कासेगाव संस्थेचा याच्यात प्रश्नच नाहीये. आपण अनावश्यकपणे या संस्थेला इथे मध्ये आणत आहात. नाही, ज्या संस्थांनी या GRला विरोध केला देणारी पहिली संस्था नावच घेत नाहीये. सुनील चौधरी जर समजा सांगत असतील की या GRला आव्हान देणारी पहिली संस्था ही सांगलीची होती. पहिली संस्था जी आहे ती असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल आणि दुसरी आहे इंडियन ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन. या 2 संस्थांचं जे काही संस्था आहेत त्यांनी मिळून याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं. सरकारने म्हणूनच हे GR काढला होता की हा GR विद्यार्थ्यांच्या आणि पालकाच्या भल्याचा आहे, यांनी त्याला विरोध केला. तरी सुद्धा हायकोर्टाने त्यांचा हा विरोध आणून पाडलेला आहे. प्रवीण घुगे, आपल्याला हे तर्क पटतायत? तुम्हाला वाटतंय की कोणाला तरी पाठीशी घातलं जात आहे? मुळात ही अशा प्रकारची कार्यपद्धती ह्या सर्व संस्था चालकांची याच्यापूर्वी झालेला आहे. म्हणजे यापूर्वी सुद्धा ज्या वेळेस अशा प्रकारच्या संस्थांमधले जे काही शिक्षक आहेत यांची शिक्षक भरती ही मेरिटच्या आधारावरती करायचा ज्यावेळेस गेल्या वेळेस विचार झाला, त्या सगळ्या संस्था चालकांनी येऊन तत्कालीन राज्य सरकारला विरोध केला होता. मला असं वाटतं की एका बाजूला अशा प्रकारचा दाखवण्यासाठीचे GR काढायचे आणि त्यांच्यातल्याच कुणीतरी याच्यामध्ये जाऊन पुन्हा त्याला चॅलेंज करायचं, त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून घ्यायचं. परंतु या पालकांच्या सतर्कतेमुळे आणि हायकोर्टाने योग्य तो न्याय दिल्यामुळे यांचा डाव हाणून पाडला गेलेला आहे. ठीक आहे प्रवीण घुगेजी, वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला थांबवतोय. लक्षवेधीमध्ये एक छोटी विश्रांती गरजेची आहे.
आपण लक्षवेधीच्या पुढच्या भागासाठी लवकरच परत येतोय.